आज श्रीरामनवमी। पुढारी न्यूजच्या सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना जय श्रीराम। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भगवान श्रीरामाच्या महाराष्ट्रातल्या पाऊलखुणा। महाराष्ट्रात अनेक गावं आहेत ज्या गावांच्या नावातच श्रीराम आहे। नेमकी त्यामागची कथा काय आहे बघूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राची रामकथा। नाशिकच्या पंचवटी परिसरात वनवासात प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं हे आपणा सर्वांना माहिती आहे। पण दंडकारण्यातल्या या प्रभू रामरायाच्या प्रवासात अनेक गावांची नावंही रामाशी संबंधित आहेत। नाशिक ते पेठ रस्त्यावरील हे गाव पहा। या गावाचं नाव आहे रामशेज। प्रभू रामाचा उल्लेख असलेल्या मोजक्या गावांमध्ये रामशेजचा उल्लेख आवर्जून होतो। पठारावरती असलेल्या या प्रदेशात एक मोठा डोंगर आहे। या डोंगराची ओळख आहे रामशेज किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला आजही जगभरात ओळखला जातो। या किल्ल्यावर शिवरायांच्या काळातील जवळपास 22 कुंड आहेत। त्यांना आजही एवढ्या उंचावरती पाणी आहे। मुघलांनी अनेक महिने लढा दिला पण त्यांना हा किल्ला काबीज करता आला नाही। त्यामुळे अजिंक्य अशीच या किल्ल्याची ओळख आहे। रामरायाच्या वनवासाच्या काळात दंडकारण्यातला हा तसा एकमेव किल्ला। त्यामुळे प्रभू श्रीराम दंडकारण्यातील या किल्ल्याला विश्रांतीसाठी प्राधान्य देत असल्याची आख्यायिका आहे। किल्ल्यावर हत्ती दरवाजाजवळ एक गुहा आहे। तिथे आता राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे। आता त्याची ओळख श्रीराम मंदिर अशी झाली आहे। या ठिकाणी प्रभू श्रीराम झोपत असत म्हणून किल्ल्याला नंतर रामशेज असं नाव देण्यात आल्याचं इथले पुजारी सांगतात। इन जैसे भगवान कहीं साक्षात दर्शन देते हैं। ये बाल रूप भगवान है, मतलब वनवास में आए। राम और लक्ष्मण आए थे पहले, सीता जी नहीं आई थी। यहाँ यज्ञ कराया, ताड़कासुर का वध किया। उधर वो खम्मा है ना, झंडा चढ़ाते जहाँ, उधर कुंड बना है, बहुत पुराना कुंड है वो। यहाँ यज्ञ कराया। यज्ञ कराने के बाद इधर भगवान गए, उधर चित्रकूट पहुँचे तो उधर उनका जनकपुर पहुँचे। वहाँ तो उनने धनुष का वो खंडन किया, तो फिर वहाँ स्वयंवर रचाया गया, उनका शादी विवाह हुआ। भगवान फिर अयोध्या गए, अयोध्या से फिर उनको वनवास हो गया, तो फिर सीता जी को लेके और लक्ष्मण जी को इधर आए। याच मंदिराच्या जागेवर पूर्वी दगडी वस्तू होत्या। शिवरायांच्या काळात मंदिराचं जतन करण्यात आल्याचं गावकरी सांगतात। रामानं बाण मारून पाणी काढल्याची आख्यायिका आहे। आजही त्या ठिकाणी पाणी आहे। दुष्काळ पडला तरी सुद्धा हे पाणी आटत नाही असं गावकरी सांगतात। आजही हे पाणी गावकऱ्यांसाठी अमृता समान आहे। तर इथं पहिले राम इथं येऊन गेले ऑलरेडी। इथं मंदिर आहे मध्ये, त्याच्यात वनवास केल्यानंतर इथं विश्रांतीसाठी यायचे आणि राहिले। त्याच्यामध्ये त्यांचे काही भांडे वगैरे होते। तिथं मध्ये एक सीता गुफा म्हणून असं नाव आहे, मधल्या कप्प्यामध्ये तिथं राहायचे ते। त्यांचे भांडे वगैरे भरपूर होतं, पण मग ते सगळं इकडे तिकडे गेल्यानंतर मग तिथून आपण वरती गेलो। वरती गेल्यानंतर 2 कुंड वगैरे पाण्याचे, काळा आणि हिरवं, 2 प्रकारचे पाणी। पावसाळ्यात पण ऑलरेडी ते काळा आणि हिरवं पाणी, 2 प्रकारचे पाणी दिसतेच। पाऊस पण पडला ना का वेगवेगळंच पाणी दिसतं ते। इथलं म्हणजे रामाचं वैशिष्ट्य। जशी या रामशेज किल्ल्याची आख्यायिका आहे तशीच आख्यायिका नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या गावाची आहे। पिंपळस रामाचे हे नाव पडण्यामागे सुद्धा या गावात प्रभू श्रीरामाचा मुक्काम हेच कारण आहे। या गावात रामानं पिंपळाच्या झाडाखाली मुक्काम केला होता म्हणून पिंपळस रामाचे हे नाव या गावाला पडल्याचं सांगण्यात येतं। या ठिकाणी सुद्धा पिण्यासाठी रामानं मारलेला बाण आणि आजही त्या ठिकाणी असलेलं बारव ग्रामस्थ दाखवतात। आता त्याला विहिरीचं स्वरूप देण्यात आलंय। या विहिरीमध्ये सुद्धा 12ही महिने पाणी असतं। संपूर्ण गावाला याच विहिरीमधनं आजही पाणी पुरवलं जातं।
पिंपळस रामाचे हे जे आहे याच्यामध्ये पिंपळाचे झाडं भरपूर प्रमाणामध्ये होते आणि पिंपळाचं वन म्हणून इथं ओळखलं जायचं. आणि त्या ठिकाणी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र आले आणि तिथे तहान लागली त्यांना आणि म्हणून त्यांनी बाण मारून तिथे पाणी काढलं. तीच आपण आत्ता जी विहीर बघितली त्या विहिरीमध्ये आहे. त्याच्या शेजारी जे काही मंदिरामध्ये आपण पादुका ठेवलेल्या या प्रभू श्रीरामचंद्रांच्या, त्यांनी इथे उभे राहिले होते म्हणून त्या पद्धतीने त्याची ती स्मृती जतन करावी म्हणून पिंपळसकरांनी ते मंदिर तिथे बांधलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गावामध्ये एक धार्मिक वातावरण त्या कालावधीपासून आहे. या गावात हजारो वर्षांपासूनचं राम मंदिर आहे. आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिरातील मूर्ती मात्र पुरातनच आहेत. या मूर्ती कधी या मंदिरात आल्या याची नोंद नसली तरी त्या राजस्थानवरून आणल्याचं ग्रामस्थ सांगतात. पूर्वीपासून रामाचं पिंपळस म्हणून प्रख्यात आहे. आणि इथं आहे ना आमच्या गावात प्रभू रामचंद्र येऊन गेले असं एक आख्यायिका आहे. त्यानिमित्त आम्ही दरवर्षी रामनवमी साजरी करत असतो आणि मोठ्या प्रमाणात 9 दिवस कार्यक्रम असतात, कीर्तन असतात, प्रवचन असतं. आणि नंतर शेवटच्या दिवशी रामाचा रथ काढून पूर्ण गावात मिरवणूक काढतो. आणि नंतर जन्म उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. नाशिक तालुक्यातही असंच एक लाखलगाव रामाचं म्हणून गाव आहे. या गावाची आख्यायिका सुद्धा भन्नाट आहे. राम जेव्हा हरणाला मारण्यासाठी धावत होते त्यावेळी याच गावात हरिण दिसेनासे झाले असं सांगण्यात येतं. गोदावरीचा प्रवाह या गावाजवळ आहे. हरणानं नदी पार करत पळ काढला होता. त्यावेळी श्रीरामानं काही काळ या ठिकाणी विसावा घेतला होता अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. लाखलगावचं पूर्वी नाव लखनाबाद असं होतं, पण नंतर गावात नदी किनारी लाखेश्वर महाराजांनी समाधी घेतली. त्यामुळे लाखलगाव असं नामकरण झालं आणि नंतर लाखलगाव रामाचं हे नाव आजवर कायम राहिलं. ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि हरणाच्या मागं मारीच मामाच्या हरणाचं रूप घेतलं होतं ना, त्यावेळेस त्या हरणाच्या मागं ज्यावेळी पाठलाग करत धावत होती त्यावेळी या उत्तरवाहिनी या लाखलगावच्या भूमीतून त्यांनी हरण त्या बाजूला पळाल्यामुळं त्यांनी इथं थांबून आणि या उत्तरवाहिनीची उल्लंघन करून रामराया पूर्व दिशेला गेलेले असं आख्यायिका सांगितली जाते. गावांची नावं कधी तयार होतात हा एक इतिहासच असतो. इतिहासातल्या कुठल्या तरी घटनेनं गावांची ओळख होते. पुढे 30 नावं पिढ्यानपिढ्या हीच ओळख गावाला आणि गावातील माणसांना चिटकून राहते. आपल्या गावात आलेले प्रभू श्रीराम आणि त्यांचं नाव गावाला असणं ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाचीच आहे. राम आता या गावाचा आणि गावकऱ्यांचा अविभाज्य भाग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसह किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.